गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही बरे असाल. मला माहिती आहे तुम्ही मला खूप मिस केलंय आणि मिस नसेल केलं तर करा यार मला मिस. एनिवेज मी खूप आजारी होती आणि खूप माझं म्हणजे काय मी सांगू, माझा आवाज फुटतच नव्हता. मी इतकं म्हणजे हे होती, नुसतं औषधच खात होती आणि अजूनसुद्धा माझे औषधं संपले नाहीत. बट मी कंटाळली आता औषध घेऊन, सो मी स्किप करते. बट असं मध्ये मध्ये मला कसं काय झालं सांगू, माझ्या म्हणजे 2 फ्रेंडचे वेडिंग होते. एक फ्रेंडचं वेडिंगचे फंक्शन्स अटेंड करायला जमलंच नाही बिकॉज मी आजारी होती. इतकी आजारी होती, फक्त मी तिच्या रिसेप्शनला गेलेली आणि मी तेव्हा पण ट्राय केलं की मी व्लॉग करू, बट तेव्हा पण नाही जमलं. मग मी आता एका फ्रेंडच्या डेस्टिनेशन वेडिंगला गेलेली, तेव्हा मी व्लॉग केला. बट म्हणजे तसंच झालं, थोडंसं मनासारखं नाही झालंय. बट बघू, ते मी जरा बघते. खूप सारे क्लिप्स आहेत आणि माझ्या पूर्ण गॅलरी वेडिंगच्या ह्याच्याने भरलेली आहे. सो बघूया आणि लेट सी कसं काय होतंय. ट्रिपला जाणार आहे तर त्याचं पण सगळं पॅकिंग वगैरे करायचं आहे, आउटफिट्स वगैरे सगळं करायचं आहे. आई बाबा पण आज वाराणसी ट्रिपला गेल्यात. मला पण जायची इच्छा होती. मी मॅनिफेस्ट करते मे बी नेक्स्ट इयर मला जायला जमेल. आणि मला उज्जैनला पण जायची खूप इच्छा होती. मी शिवानीसोबत जाणार होती, बट तेव्हाच माझ्या फ्रेंडचं डेस्टिनेशन वेडिंग आलं, सो मी नाही जाऊ शकले. आणि मला असं वाटतं की जेव्हा देव स्वतः बोलवतो आपल्याला त्या प्लेसवरती तेव्हाच आपण जाऊ शकतो. सो या ते पण मी मॅनिफेस्ट करते. बघूया की काय लवकर होईल. मी तुम्हाला सांगते, तुम्ही पण माझ्यासारखं असं वेट या फिर पिंपलचे इश्यूज असाल, मी सांगते तुम्ही फक्त जिम जा. सगळं म्हणजे सगळे तुमचे इश्यूज सॉल्व्ह होतील. माझी स्किन म्हणजे टचवूड खूप चांगली झाली आहे ड्यू टू जिम. म्हणजे त्याचं रुटीन बसतं आणि तुमचं मेंटल हेल्थ, फर्स्ट ऑफ ऑल मेंटल हेल्थ चांगलं होतं. बेसिकली जिम इम्पॉर्टंट आहे आणि हे मला खूप लेट समजलं आहे. माझा एक फ्रेंड, माझा आता जो त्याच्या फ्रेंडचं लग्न झालं आदेश, सांगायला गेलं की तो स्नो असू दे, आंधी येऊ दे, तुफान येऊ दे, काही येऊ दे, आणि आता यश पण तसाच झालाय, काही होऊ दे, ते लोक जातात जिमला. म्हणजे ते डेडिकेशन माझ्यामध्ये नव्हतं, बट आता माझ्यामध्ये अचानक ते प्रकट आलंय कुठून तरी की आता नाही, मला काही करून जिमला जायचंय नो मॅटर व्हॉट. सो या मी आता जिम ॲडिक्ट झालेली आहे आणि ॲक्च्युली ते चांगलं आहे. म्हणजे मला ना जेव्हा मी US मध्ये होती तेव्हा मला ना असं हे यायचं की हे क्रेविंग ते क्रेविंग फूडचं. आता मला फक्त ते पाणीपुरीबद्दल, म्हणजे पाणीपुरी चंच होतं आणि ते पण गौरव स्वीट्सचं पाणीपुरी, दॅट्स इट. बाकी मला असं काही फूडचं क्रेविंग टू बी ऑनेस्ट इतकं होत नाही. म्हणजे तुम्हाला असं मला बघून वाटणार नाही की मी जास्त खात असेल असं वाटतंय, बट इन रिअल मी नाही खात जास्त. म्हणजे आधी जेवढी मी खायची तेवढी मी आता नाही खात. म्हणजे इच्छाच नाही होत एवढं खायचं, काय माहिती. मे बी जेव्हा तुमच्याकडे ते नसतं तेव्हा खायची इच्छा असते आणि आता इतकं म्हणजे कधी पण खाऊ शकते, राईट, मी आता. सो नाही आहे. एनिवेज मी आता तुम्हाला जास्त बडबड नाही करत. थोड्या वेळाने आपण भेटूया. तुम्हाला ना मला एक अपडेट द्यायचं आणि मला माहिती आहे की तुम्ही बोलाल की अपूर्व तू किती येडी आहेस, बट तुम्हाला सांगते, मी कुठेही गेली ना मला थंडी वाजणं काही सुटत नाही. सो मी अमेझॉनवरनं एक कम्फर्टर मागवलं आणि मला ना म्हणजे US मध्ये असल्यापासून मला कम्फर्टरमध्ये झोपायची खूप आदत लागलेली आणि इथे मला ते जमत नव्हतं. आणि ॲक्च्युली थंडी आहे, लाईक म्हणजे जर तुम्ही असं US किंवा कुठे असं बाहेर राहत असाल तर ती थंडी नाही आहे इंडियामध्ये, बट रात्री थंडी वाजते. सो आय वॉज लाईक की कम्फर्टर ऑर्डर केलं पाहिजे, पण हे कम्फर्टर असं इतकं वॉर्म नाही आणि इतकं थंड पण नाही, लाईक असं मिडल आहे आणि खूप छान आहे, मला आवडलं आहे. सो मी ते लिंक टाकेन. आणि माझे बाबा रोज म्हणजे जेव्हा पण मी झोपते तेव्हा असं म्हणतात की जेव्हापासून हे कम्फर्टर आले अपूर्व कम्फर्टरच्या बाहेर आलीच नाही. म्हणजे मी ते असं ना की टेडी किंवा असं काय त्याला झोपून असं हक करतात, तसं माझं ह्याच्याबद्दल झालेलं आहे, कम्फर्टरबद्दल. मी खूप कम्फर्टर ॲडिक्ट झालेली आहे. आणि मला तुम्हाला अजून एक दाखवायचं आहे. मी म्हणजे आज मला एवढं बडबड करायची ना तुमच्यासोबत, असं तुम्ही पॉपकॉर्न वगैरे घेऊन काहीतरी बसा आणि या आपण असं बडबड करूया. मला ना असं खूप इच्छा होते कधी कधी, बट मग त्याच्यानंतर असं वाटतं की मी बरं म्हणजे आय डोंट नो की असं मी खूप मिक्स्ड फिलिंग्स होते, करू की नको, म्हणजे इतकी बडबड केली पाहिजे नाही केली पाहिजे. आणि मी आज विचार केला अपूर्वा जास्त विचार नको करू, व्लॉग करूया आपण. सो या मला तुम्हाला माझं स्किन केअर पण दाखवायचं आहे, तर ते थोड्या वेळाने दाखवायला तुम्ही बोर व्हाल आता इतकं जास्त बडबड. सो या
आपण थोड्या वेळाने भेटूया. एक सेकंड, थोड्या वेळाने भेटूयाच्या अगोदर मला तुम्हाला एक स्कॅम सांगायचा आहे. मी आयब्रोज करायला गेलेली आणि आयब्रोज म्हणजे आयब्रोज युजली मुली अशा पर्सनकडे करतात जे लोक ट्रस्टेड असतात, टू बी ऑनेस्ट. आणि त्या बाईने माझे आयब्रोज इतके बारीक केलेत. मी लाईक लेजिट त्या सलॉनमधनं बाहेर निघाली आणि मला ट्रॉमा झालेला की क्या हुआ मेरे साथ, क्या चल रहा है. बट ठीक आहे. त्याच्यानंतर मी तिला काय बोलू, राहू दे. आज आहे दुसरा दिवस, पनीर चिली. सो लेट्स सी की कसं काय बनतंय. मी म्हणजे असं पनीर आणलंय, हे लाईक रेडीमेड सॉसेस आहेत आणि कॅप्सिकम आणि कांदा मला काढायचा आहे. सो बघूया कसं जात आहे, म्हणजे कसं बनत आहे. बेसिकली माझे केस खूप ऑइली आहेत, माझा अवतार झालेला आहे आज सगळा. आणि मी युजली ना किचनमध्ये कधी शूट नाही करत, कारण की म्हणजे तसं लाईट येत नाही. बट आज मी असं लाईट वगैरे लावली आहे आणि सगळं बघूया की कसं हे होत आहे. आणि मी फर्स्ट टाईम कॅमेरामधनं शूट करते. सो मला सांगा, मी कॅमेरामध्येच बघते, स्क्रीनकडे नाही बघत आहे. तर असं होतं यार, जेव्हा आपण कॅमेरामध्ये शूट करते तेव्हा असं होतं की कॅमेरामध्ये बघू की ह्याच्यामध्ये बघू. सो थोडासा इश्यू होतो. एनिवेज, ट्रॅकिंग फीचर खूप आवडतं. असं खूप छोटी मुलगीची फिलिंग येते हे ट्रॅकिंगचं फीचर. आणि आज ना मला माझे केस धुवायचे आहेत, सो खूप ऑइली झाल्यात. एनिवेज, आता मी जास्त बडबड नाही करत. मी तुम्हाला दाखवते की माझे आई बाबा म्हणजे असं कांदे वगैरे कुठे ठेवतात. हे बघा, असं हे आमचं कांद्याचं ठिकाण आहे, टू स्टोअर कांदाज. थोड्या वेळेसाठी केस सोडले होते, बट मी बांधते कारण की ते जेवणात नको जायला. आणि माझी आई हा स्टीलचा चॉपिंग बोर्ड वापरते. बघा, हे भिन्न प्रकारचे चाकू आहेत. आय गेस हा अँगल, आय नो की हा अँगल इतका पण चांगला नाही आहे, बट आय जस्ट हॅव टू चॉप वेजीज. जे पण आई लोक असं ट्रॅव्हल करून घरी येऊन जेवण बनवतात त्यांच्यासाठी सल्यूट. बट मला खूप हार्ड वाटतं ते. नंतर कॅमेराने ब्लॉग करते, सो थोडंसं डिफिकल्ट आहे कॅमेराने ब्लॉग करणं. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, करून झालं. मी युजली असं स्क्वेअरच करते आणि कांदा पण मी तसाच स्क्वेअर केला आहे. आणि लेट्स सी. ओके, थोडंसं ठेवलं आहे मी त्याला हे. आणि हा माझा ट्रायपॉड होता थोड्या टाईमसाठी. ते आहे किचनचा कब्जा. आय हॅव टू मेक शुअर आय क्लीन इट. मी म्हणजे जेव्हा तुम्ही घरी एकटे असतात तेव्हा तुम्ही काही करू शकता, बिकॉज आता जर माझी आई असती आणि मी लास्ट मोमेंटला बोलली आई पनीर मसाला, मला एक झापड मारणार असता. तर मी असं इम्प्रॉम्प्टू पनीर बनवायचं डिसाईड केलं आणि आत्ता जाऊन खालती जाऊन आणला पनीर मसाला. बिकॉज वाय नॉट. एकच पॅकेट घालून बघते आणि मग त्याच्यानंतर ट्राय करते की बरोबर आहे का ना. आणि जर नसेल तर दुसरं होईल, बिकॉज एकामध्येच खूप मसाला आहे, तर खूप मसाला पण नाही लागला पाहिजे. फक्त एक गोष्ट बनवली मी, काहीच नाही केलं. पसारा बघा तुम्ही, केवढा पसारा आहे फक्त एका गोष्टीसाठी. एनिवेज, फुल ग्रेव्ही रेडी. हे मी पनीरला ह्याच्यासोबत फ्राय केलं आहे. त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर टाकलं आहे अँड दॅट्स इट. ओके, सो लेट्स जस्ट प्रिटेंड की आपण हे जरा थोडंसं कष्ट करून बनवलं आहे. आणि मी ह्याला थोडंसं कुक करायला देते थोडा वेळ. तर चपात्या वगैरे सगळं म्हणजे ताई करून गेलेली आहे, सो आपल्याला चपात्या करायची गरज नाही आहे. चपात्या करणं थोडंसं इम्पॉर्टंट काम आहे, जे आज म्हणजे खूप दिवसांनी मी कुक केलं. लास्ट टाईम मी मशरूम मसाला केला. मशरूम मसाला इज माय फेवरेट डिश. मी नेक्स्ट टाईम मी बी मशरूम मसाला कुक करताना तुम्हाला रेसिपी शेअर करेन. आणि
कसं वाटतंय, म्हणजे असं कुकिंग व्हिडिओज बघायला आवडेल का तुम्हाला? कारण की मी असं म्हणजे मजा येते मला कुकिंग करताना, पण मला कुकिंग करताना आय डोंट नो की असं सगळ्यांसोबत होतं की नाही, पण मला कुकिंग करताना कोण आजूबाजूला नाही आवडत टू बी ऑनेस्ट. आणि मी खूप कॉन्फिडेंट असते जेव्हा मी घरी एकटी असते. मला हाच कॉन्फिडन्स सगळे असताना पण ठेवायचा, बट नाही जमत आहे. बट ठीक आहे, आपण ट्राय करूया. तो कसं वाटतंय, म्हणजे असं काही वेगळं वाटतंय, काय वाटतंय, लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. सो या, एक नंबर झालं. मला असं वाटतं हे फूड असं आहे की तुम्हाला घरी काही खायला नाही, तुम्हाला बाहेरचं पण काही खायचं नाही, आणि लाईक बाहेरचं खायचं आहे बट पैसे खर्च करायचं नाही, तर पनीर चिली इज द बेस्ट ऑप्शन. आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. ओके, सो आता वाजले आहेत रात्रीचे 2:46 आणि माहिती नाही तुम्हाला दिसत असेल का नाही, 2:46 झाल्यात. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही विचार कराल की मी अशी इतकी रेडी होऊन का बसली आहे, तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तर काय झालं, आज मी गेली होती सीफूड्स मॉलमध्ये, म्हणजे माझ्या US फ्रेंडला भेटायला. तर म्हणजे आम्ही टिम हॉर्टन्सला गेलो होतो आणि त्याच्यानंतर टिम हॉर्टन्स प्यायला वगैरे आणि आलो मी बाहेर. आणि त्याच्यानंतर ना असे 3-4 लोक होते उभे आणि त्यातला एक मुलगा येऊन बोलला की हाय. आय वॉज लाईक हाय. मला समजलं नाही ॲक्च्युली माझ्यासोबत काय झालं की कोण बोललं, म्हणजे त्या पर्सनला मी ओळखते की काय. तर आय वॉज लाईक की मी थोडी हेजिटेंट होती हाय बोलायला. नंतर नंतर तो समोरचा पर्सन बोलला की तू अपूर्वा ना. आय वॉज लाईक हो. तर म्हणजे मी खुश झाली की मला कोणी त्याचं नावाने ओळखलं. मग ॲक्च्युली मला समजलंच नाही की माझ्यासोबत काय झालं. आणि नंतर ही वॉज लाईक मी तुझे व्लॉग्स बघतो, खूप छान असतं. तर वॉज लाईक मी म्हणजे आसमानवरती होते. आय वॉज लाईक वाव, म्हणजे खूप असं फर्स्ट टाईम झालं की कोणतरी आलं आणि बोललं मला. युजली कमेंट्स तर करतात, ते सगळं करतात, बट फर्स्ट टाईम कोणीतरी रेकग्नाईज केलं व्लॉग्सच्या थ्रू. आणि आय डोंट नो की आय वॉज सो हॅपी. मी म्हणजे लास्ट 2 वीक्स अशी विचार करते की मी व्लॉग्स केले पाहिजे, मला व्लॉग्स जमत नाही आहे असं मी स्वतःसोबत बोलत होती. आणि आज मला म्हणजे त्या पर्सनने असं खूप मोटिवेट केलं की पर्सनने हा व्हिडिओ बघितला तरी आय थँक्यू सो मच. तू माझा दिवस म्हणजे यू मेड माय डे. मला खूप जास्त चांगलं फील झालं. आणि आय नो की मी थोडीशी इनकन्सिस्टंट आहे व्लॉगिंगमध्ये, बट मी अजून फिगर आउट करते आहे. आणि आय होप की मी आता मी हा जो व्लॉग टाकते ह्यानंतर कन्सिस्टंट राहील. आणि तुम्हाला काही असे सजेशन्स असतील व्लॉगचे तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि या आय एम सुपर डुपर हॅपी अँड आय डोंट नो, आय कॅनॉट एक्सप्रेस माय हॅपीनेस की हे फर्स्ट टाईम झालं. मी कोणाचं मी माझ्या दुसऱ्या फ्रेंडसोबत होती आणि तेव्हा कोणीतरी येऊन मला बोललं. सो माझ्यासाठी काहीतरी न्यू होतं. अँड या नाईस. मला म्हणजे आय डोंट नो, आय कॅनॉट एक्सप्रेस. मी अशी लाजते आहे मनातून. अँड या बाय द वे हे तर झालंच. आणि त्याच्यानंतर उद्या आम्ही जातो आहे ट्रिपला. सो आम्ही एका हिल स्टेशनला जातो आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा की कोणत्या हिल स्टेशनला जात आहे. तसं आम्ही जे गोवामध्ये गेलेलो सगळे फ्रेंड्स ते सगळे आहेत. सो तुम्ही सांगा. आणि आत्ता वरद पण व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे. सो तो पण असणार आहे, तो व्लॉग करणार आहे, शिवानी व्लॉग करेल, मी व्लॉग करेल. सो तुम्हाला तिन्ही अँगल्सने व्लॉग मिळेल. बिकॉज ॲज आय सेड मला पब्लिकमध्ये नाही जमत, बट या टायमिंगला मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन करणार आहे. अँड या झोपते कारण की खूप लेट झालं. एवढा पसारा आहे, तिकडे पण पसारा आहे, त्या रूममध्ये पण एवढा पसारा आहे. बट एनिवेज मला आता झोपावं लागेल कारण की सकाळी उठायचं आहे, जायचं आहे. शिवानी 10 वाजता येणार आहे मला पिक करायला. तर मला रेडी व्हायला लागेल. त्याच्या अगोदर मला सकाळी उठून केस पण धुवायचे आहेत. सो भरपूर काम आहे. 3 वाजायला आलेले आहेत आणि मी अजून हे एडिट करते आहे. म्हणजे बघा माझं डेडिकेशन बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि आय एम हॅपी. म्हणजे मी हॅपी सॅड होतच असते, बट आज मी जेन्युइनली हॅपी आहे. सो या जेव्हा कोणीतरी असं रेकग्नाईज करतं तुम्ही जे काम मनापासून करतात आणि त्याच्यावरती कोणीतरी कॉम्प्लिमेंट देतात, इट मीन्स अ लॉट. आय फील सो आपण लोकांना असंच कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे. लाईक नॉट ओन्ली असंच रँडम कॉम्प्लिमेंट्स कोणाचा पण दिवस बनवू शकते. सो या
बाय बाय. सी यू सून इन माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.